घसरकोंडी भीती वाटते. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत औंधला. पाऊस चालू आहे तरी पण म्हणलं आळस नाही करायचं, आज औंधला जायचंच. कारण बरेच दिवसापासून आम्ही ठरवलेलं होतं की औंधला माता यमाई देवीच्या दर्शनासाठी जायचं. तर तो क्षण आज आलेला आहे. वातावरण एवढं सुंदर आहे, वरून पाऊस येतोय, ढगाळ वातावरण आहे आणि एवढं फ्रेश वाटत आहे, मस्तच एकदम. तर चला आता आपण दर्शन घेऊया. मस्तपैकी पाऊस पडत आहे आणि गार वारा सुटलेला आहे, त्याच्यामुळे वातावरण सुद्धा अतिशय सुंदर वाटत आहे आणि पावसात भिजायला पण मजा वाटत आहे. तर प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे आणि या पावसात आम्ही माता यमाई देवी औंधचं दर्शन घेतलेलं आहे आणि एवढं छान वाटत आहे. पावसात भिज आहे, पूर्ण असं ढग दिसत आहेत आणि प्रचंड पाऊस, सुंदर एक नंबर अप्रतिम. आणि ही आमची छोटीशी गाडी. तर चला आता आपण पुढच्या प्रवासाला जाणार आहोत देवदर्शनासाठी. चला.
आम्ही पाठीमागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस मंदिराचं काम चालू होतं, पण आता बहुतेक नाही तर पूर्ण काम झालेलं वरतं सेलिंगचं वगैरे पूर्ण हे लाकडी काम आहे, सगळं रिडेव्हलप केलेलं आहे. त्यामुळे मंदिर अतिशय छान दिसतं, एक नंबरच. वरच्या आता लाईट आलेली दिसते त्याच्यामुळे झुंबर चालू केलेले आहेत. सुंदर अप्रतिम. तर अशा प्रकारे आपण डोंगरावर माता या महादेवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि गावातील ह्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे. पाऊस कंटिन्यू चालू आहे तर पावसातच आम्ही आता हे सगळं दर्शन घेतलेलं आहे आणि एक वेगळाच आनंद मिळत आहे. पावसात फिरून म्हणजे आनंद मिळत आहे दर्शन घेण्याचा. तर या म्हणते जरा मोठ्यानं बोला, त्यामुळे रिया तुला कसं वाटलं सांग? हा मस्त काय सगळेच म्हणते, पण जरा आणखीन प्रतिक्रिया पाहिजे चांगली. तुला हे पावसात फिरून कसं वाटलं? भिजली. चला. तर तुम्ही पण औंधमध्ये या माता या मायदेवीच्या दर्शनासाठी या. मंदिर अतिशय छान आहे, गावातलं पण मंदिर छान आहे आणि डोंगरावरती तर तुम्ही काही विषयच येत नाही, जबरदस्त मंदिर आहे. तर धन्यवाद.